लेन्समध्ये बघू. नमस्कार, माझं नाव स्वप्नील राणे. मी एस ग्रुप ट्युशनचा प्रोप्रायटर आहे. 1996 साली मी या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मग असं होतं की मी एकदा 1996 साली मी 10वी झालो मुळात आणि त्यावेळी मी घरी असं बसलेलो होतो. तर काहीच काम नसतं. 10वी आणि 11वीच्यामध्ये मोठासा गॅप असतो, त्याच्यामध्ये मग मी घरी बसलेलो होतो. माझी आई आणि माझे वडीलसुद्धा घरगुती क्लास घ्यायचे. तर त्यावेळी असं झालं की मी बसलो आहे का, तर आई म्हणाली तू नुसता बसून आहेस तर तू काहीतरी शिकव. माझं गणित चांगलं असल्याकारणाने मी मुलांना गणित शिकवलं आणि मुलांना कसं बसं ते गणित आवडलं. आणि त्यानंतर त्यावेळी मी एवढा मोठा नव्हतो की मला लोक सर बोलतील, तर मला त्या मुलांनी दादा म्हणून संबोधलं आणि तिथून जो माझा शिक्षक म्हणून जो प्रवास सुरू झाला 1996 पासून तो आज मितीपर्यंत मी शिक्षकच आहे. आणि सर न होता मी दादा आहे. एस ग्रुप ट्युशन भांडूपमध्ये खूप नावाजलेला असा एक क्लास आहे, ज्यांनी खूप चांगले रिझल्ट दिलेले आहेत. 1 मुलगा 2 मुलगा यापासून सुरुवात करून घरोघरी जाऊन क्लास घेता आज आपला क्लास भांडूपमध्ये खूप मोठा झालेला आहे. 1200 विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये आहेत आणि खूप मोठं इन्स्टिट्यूशन. मला असं वाटतं की मला खूप मोठं बनवण्यामागचा हात म्हणजे मी उद्योजक होणारी टीमच आहे. कारण आपण जे काम करतो ते त्याची दखल घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मी उद्योजकच्या टीमने आणि निलेश मोहने केलं. तर मी पहिलं तर सर्वप्रथम तर निलेशचं मी आभार मानेन यांच्यामध्ये की त्याने आम्हाला हा मंच दिला आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की तुम्ही तरुण उद्योजक आहात. म्हणजे आम्हाला तोपर्यंत माहितीच नव्हतं की आम्ही उद्योजक आहोत म्हणून, पण निलेशने आम्हाला आमच्यामध्ये ही भावना व्यक्त केली की आज मला हा जो भांडूप एक्सलन्स अवॉर्ड मिळतो तो काही वर्षापूर्वी मी उद्योजक जेव्हा स्थापन झालेलं त्यावेळीसुद्धा मला तरुण उद्योजक म्हणून निलेशने मला हा अवॉर्ड दिलेला. आणि त्यावेळी माझ्या मते माझं वय 30पेक्षा कमीच असेल. आज माझं वय 43 झालेलं आणि मला हे शिक्षक दिनाच्या दिवशीच मला हा अवॉर्ड मिळतो. म्हणून खरं तर मी उद्योजक टीमचे फार फार आभार. आम्ही उद्योजक आहोत ही जाणीव आम्हाला तू करून दिलीस निलेश, त्याबद्दल तुझे फार आभार. आणि आमच्यासारख्या उद्योजकांना तू असे हे मोमेंटोज देतो, जसे पुरस्कार देतो, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही अजून आमचं काम वाढवत राहावं. आणि आम्हाला जी तू एक्सपोजर दिलास त्याबद्दल खरंच खूप आभार. मी अजून थँक्यू तर म्हणणार नाही, कारण निलेश खरंच माझा मित्र आहे आणि तो मला दरवेळी माझ्या फंक्शनला बोलवत असतो आणि मी त्याला बोलतो अरे नाही रे माझं लेक्चर आहे मी येणार नाही. आणि ह्यावेळी तर त्यांनी मला आवर्जून सांगितलं की स्वप्नील तुला यायचंच आहे. स्वप्नील सर बोलतो तुम्हाला, माझा मित्र असला तर तुम्हाला सर बोलतो आणि सर तुम्हाला यायचंच आहे करून. आणि त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल निलेश तुझं आणि मी उद्योजक टीमचं फार फार अभिनंदन, आभार. मला जसं तू उद्योजक म्हणून प्रोत्साहन दिलंस असं अनेक लोकांना तू ह्या मंचावर आणावंस आणि त्यांना उद्योजक म्हणून प्रोत्साहन द्यावंस. एक मराठी माणूससुद्धा उद्योजक बनू शकतो हे माझ्यामध्ये तू भिनवलंयस. आणि असे अनेक लोकांना मी पाहिलं आहे तुझ्या मंचावर की त्यांनी आमच्यासारख्या उद्योजकांना घडवलं आहे. तर अशा मुलांना, तरुण मुलांना या मंचावर आण आणि अशा उद्योजकांशी त्यांची गाठभेट घालून देण्याचं जे तू काम करतोयस ते खरंच उल्लेखनीय आहे. आणि असंच तू काम करत राहा. आमच्यासाठी तर ही प्रोत्साहनच आहे, पण असेच तू पुरस्कार इतर तरुण उद्योजकांना द्यावे आणि महाराष्ट्रातनं, भांडूपमधनं, महाराष्ट्रातनं असे उद्योजक घडावे अशीच अपेक्षा करतो. आणि मी उद्योजक टीमला पुन्हा एकदा मी हॅट्स ऑफ देतो की आता अशाच तरुण उद्योजकांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांना असं एक प्लॅटफॉर्म द्यावं की त्यांच्या मनात अशी भावना आली पाहिजे की आज ह्या व्यक्तीला जर हा पुरस्कार मिळतोय तर मलासुद्धा कधी ना कधीतरी या मंचावर हा पुरस्कार मिळेलच. आणि त्या भावनेने त्यांनी एक उद्योजक बनावं असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.